नमस्कार. जय भाऊजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही रणभाऊ यांची एक प्रसिद्ध कादंबरी फुलपाखरू हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 10वा भाग. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कथावचन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. दिलीप आणि ज्ञान हॉटेलातून बाहेर पडले. ज्ञाननं आपली सिगरेट पेटून दिलीपचे सिगरेटला काडी लावली आणि ते दोघं घरी निघाले. वाटेत एका पानाच्या दुकानापुढे नरसय्या उभा होता. आता त्याच्या डोकीचे केस भरपूर वाढले होते, तशीच दाढी वाढली होती. त्याच्या अंगात पैरण नव्हती. त्यानं फक्त एक लुंगी लावली होती आणि त्याच्या पायात काहीच नव्हतं. पहिल्यापेक्षा आता तो भलताच रोडावला होता. त्याच्या बरगडीची हाडं लुकलुकत होती. त्याच्याजवळ बिडी नव्हती म्हणून तो बावरला होता आणि दुकानावर येणाऱ्या माणसाला हळूच बोट दाखवून बिडी मागत होता, परंतु त्याची कुणीच दाद घेत नव्हतं. अचानक नरसयाकडे ज्ञानची नजर गेली. त्यानं चकित होऊन हाक मारली, स्वामीजी. अयो अयो भालचेत. दिलीपने ज्ञान यांना पाहून नरसया मलूल चेहऱ्यावर लाचार हास्य सरपडलं. तो धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडला आणि समाधानाचा सुस्कारा टाकून आला, ओ माय गॉड, अगदी देवासारखी तुमची भेट झाली. साला देव देव करीत इतका फिरलो, परंतु भेंच्यात एक देव भेटला नाही. पण बरं, जाऊ दे. कसा काय, बरा आहेस ना? आणि काय रे, लवकरच येतो म्हणून गेलास, तू आज इतक्या दिवसांनी दिसतोस? दिलीप बोलला. ती हिस्ट्री मी तुम्हाला नंतर सांगतो. नरसया दोन्ही हाताची घडी छातीवर धरून ताट उभारून म्हणाला, ते रामायण रोडवर संपणार नाही. नंतर बोलू. बरं, तुझ्या जेवणाचं काय? ज्ञाननं विचारलं. नरसया मोठ्यानं हसत म्हणाला, काय बस प्रश्न केलास? अरे राजा, 2 दिवस कडकडीत एकादशी आहे मी. भुकेनं माझा जीव जायची वेळ आली. चल तर जेवून घ्या आधी, ज्ञान म्हणाला. आणि पुन्हा ते तिघं हॉटेलात गेले. ज्ञानना वेटरला एक कोंबडी पायबिर्याणी सांगितली आणि मग नरसयानं ती पुढ्यात आलेली कोंबडी पाहून दंग झाला. हा, आता जेवत जेवत बेटा हे सांग की तू होतास कुठं? बोल, दिलीप म्हणला. आणि इथं कधी आलास? कसा आलास? काय काय भानगडी केल्यास? सारं सारं सांगतो, नरसया म्हणाला. आधी मला या कोंबडीकडे पाहू दे. अरे, आजपर्यंत मला ही साली जिवंत सुद्धा दिसली नाही, पण आज साली शिजून मसाल्यात पोहत माझ्या समोर आली आहे. आणि खरं सांगू, आता तुम्ही नक्की सुधारला आहात अशी माझी समजूत झाली आहे. अरे, परंतु आम्ही सुधारलो त्याला पुरावा काय? दिलीपने विचारलं. याला पुरावा ही तुम्ही दिलेली कोंबडी आहे. गॉड तुमचं रक्षण करो. नरसया कोंबडीची तंगडी चघळत डोळे झाकून म्हणाला, मी जेलमध्ये तुम्हाला एक बिडी देत नव्हतो. आपण सारखे भांडत होतो. अरे, हा ज्ञान तर माझ्या दातावर ट्रीटमेंट करायचा विचार करीत होता, परंतु तेच माझे दात तुमच्या या कोंबडीचा समाचार घेत आहेत. याचा अर्थ सुधारणा नाही तर काय, सुधारणेचा फादर? बरं, तू कुठं कुठं जाऊन आलास? ज्ञाननं प्रश्न केला. आणि नरसया म्हणाला, माझं हे रॉकेट ऑल इंडियाला फेरी घालून आहे. मी सर्व तीर्थक्षेत्र पाहिले, म्हणजे सर्व ऑल गॉड, परंतु मला एकाही देवानं पाहिलं नाही. मग मी परत फिरलो. मग फिरत फिरत दिल्लीला पोहोचलो. तिथेच मला ते 2 हरामखोर भेटले. 2 हरामखोर? कोण रे? दिलीपने विचारला. नरसया हसून म्हणाला, ते साले नाथा गायकवाड आणि हाडरोस किरस्ताव रे. बाकी त्यांचा रुबाब आहे, मात्र पक्क्या साले 840.
आता काय करतात ते? ज्ञाननं प्रश्न केला. लेफ्ट राईट म्हणजे ते दोघं मिलिटरी शिरले आहेत. नरसाहेब म्हणाला. आता त्यांना मानकू मामाचा अंकल सुद्धा पकडणार नाही. अरे ते बंदुकीच घेऊन फिरतात रे. बाकी ते आता सुधारलेत. एकदा त्याने जेलरच्या हुकमावरून मला फार मार दिला होता. परंतु परवा दिल्लीत भेटले तेव्हा त्यांनी मला आधी भरपूर दारू पाजली. मग काय, मला एका दिव्याच्या जागी 10 दिवे दिसू लागले. डोकं आऊट झालं. पण मजा आली. नंतर आम्ही पोटभर जेवलो. म्हणजे तू दारू पितोस की काय? दिलीपनं विचारलं आणि नरसय्या गंभीर होऊन म्हणाला, अरे दारूच काय, मी जहर सुद्धा पिऊ शकतो. परंतु तेही मला मिळणं मुश्किल झालंय. बरं पुढं काय? ज्यांना प्रश्न केला. पुढे मी मुंबईकडे सरकू लागलो. मला तुमची आठवण झाली. परंतु ते रेल्वेचे टीसी फार बेईमान लोक. ते मला जागोजाग पकडून गाडीतून बाहेर फेकलून देऊ लागले. मीही काय कमी आहे का? 7 वर्ष जेलचं पाणी प्यायलेलं मी. एका डब्यातून टीसीने उतरलं की दुसऱ्या डब्यात फिरत असे. असं करत करत मी थेट राजकोटला पोहोचलो. तिथे एके दिवशी आघाडीच्या डब्यात मला तो झुरळाचा बच्चा मगनलाल गुजराती भेटला. काय? मगनलाल? अरे काय करीत असतो तो आता? ज्ञाननं विचारलं. तो गोळ्यांचा व्यापार करतो. तो तो आता गोळ्यांचा व्यापार करतो? दिलीप आश्चर्याने उद्गारला आणि नरसिंह म्हणाला, गोळ्याचा म्हणजे त्याच्या काखेला एक झोळी आहे आणि त्या झोळीत प्यास का दुश्मन, खासी का दुश्मन, कफ का दुश्मन असे सर्व दुश्मन आहेत. म्हणजे सर्व प्रकारच्या पेपरमिंटच्या गोळ्या घेऊन तो फिरत असतो. तसं पाहिलं तर त्याची मुळी सुधारणा झालेली नाही. बाकी तशी त्याची वट आहे. तो माझ्याबरोबर अहमदाबादेपर्यंत आला. त्याचा एक दोस्त मुंबईमध्ये पाकिटमार सर्व्हिसमध्ये नोकरी करतो. म्हणजे इथं शमशीर नावाचा एक खिसे कापू आहे. त्याच्या टोळीत तो मगनलाल पेकचा एक दोस्त असतो. त्याला त्याने एक चिठ्ठी दिली आहे. चिठ्ठी घेऊन मगनलालने एका टीसीला हुकूम केला की हा माझा दोस्त आहे, याला मुंबईपर्यंत सलामत जाऊ दे. अरे म्हणून तर मी आता इथं बसलोय. शमशेरच्या टोळीतील मगनलालचा दोस्त कोण असावा, या विचारानं दिलीप आणि ज्ञान गंभीर झाले. ज्ञाननं विचारलं, नरसय्या, शमशेरच्या टोळीत असलेल्या त्या मगनलालच्या दोस्ताचं नाव काय रे? कोणतरी छगनलाल आहे तो. नरसय्या जेवण संपून 2 ग्लास पाणी पिऊन, ही चिठ्ठी वाचा ना, म्हणजे कळेल तुम्हाला कोण आहे तो. असं म्हणून त्यानं ती चिठ्ठी ज्ञानच्या पुढे टाकली. ती चिठ्ठी वाचून ज्ञान गंभीर स्वरात म्हणाला, नरसय्या, मी तुला तो छगनलाल सकाळी दुरून दाखवतो. पण पूर्वीची आपली ओळख आहे हे तो त्याला मुळीच कळू देऊ नको. अरे त्याचे 2 बाप. नरसय्या डोळ्यावर म्हणाला, तो पहा तर मी सकाळी कशी ऍक्टिंग करतो. नंतर ते निघाले. नरसय्या कॅप्टन सिगरेटचे झुरके मारीत ढेकर देत होता आणि चालत चालत ज्ञान दिलीप यांची तारीफ करत होता. आणि ज्ञान रोहिणीचा विचार करत होता, कारण त्याला शमशीरची भीती वाटत होती. चॅलेंज हॉटेलला 24 नंबरच्या खोलीत वातावरण धुंद झालं होतं. सकाळचे 8 वाजले होते. एका कोपऱ्यात रेडिओ मधुर गाणी गात होता, त्यामुळे त्या खोलीत आनंद भरला होता. रोहिणीनं सकाळी स्नान केलं होतं आणि सवयीनुसार आपले ओले केस पाठीवर मोकळे सोडून ती खोलीत उगीच इकडून तिकडे फिरत होती. लेफ्टनंट जॅकला सकाळीच अमेरिकेत वकालतीतून लवकर ये असा त्याच्या एका मित्राचा फोन आला होता. म्हणून तो आरशापुढे उभा राहून बाहेर जायची तयारी करत होता. मध्येच येता जाता रोहिणी त्याच्या मागे किंचित थांबून गालात हसून पुढे जात होती आणि तिचं ते गोड हास्य आरशात पाहून रात्रभर तिचा मनमुराद उपभोग घेऊन दमलेला तो जॅक साहेब पुन्हा उद्दीपित होत होता. जॅकची तयारी झाली. तो घरकन रोहिणीकडे वळून म्हणाला, मी बाहेर जाऊन येतो, मला थोडा उशीर लागेल.
माझी वाट पाहू नको. वेळेवर जेवून घे आणि आराम कर, कारण आज रात्री मी तुला त्रास देणार आहे. लक्षात आलं? ते ऐकून ती खुदकन हसली आणि म्हणाली, परंतु आता दिलीप येईल. मिस्टर दिलीप. जॅक एकाएकी गंभीर झाला. त्याच्या डोळ्याची उघडझाप जलद केली आणि एकदम डोळे फुडून म्हणाला, नाही, दिलीपने या खोलीत येता कामा नये. तू हे 300 रुपये देऊन त्याला बाहेरच्या बाहेर पाठव. त्याने 300 रुपये काढून तिच्या हातात दिले. ते मुठीत घेऊन तिने पटकन त्याच्या तोंडाकडे नजर टाकली. तसा तो पुन्हा म्हणाला, काय म्हणणं आहे? पैसे हवेत का? तिने मन खाली घालून हसत मानेने होकार दिला. तेव्हा तो अधिकच मोहक दिसत होती. किती हवेत पैसे? त्याने विचारलं. तुम्ही द्याल तेवढे, ती बोलली. कशाला? तो पुढे जाऊन बोलला, गावी माझी आई आहे, तिला मी पाठवणार आहे. ती म्हणाली, ठीक आहे, हे 200 आईला पाठव. जॅक तिला जवळ घेऊन म्हणाला, आणि हे 100 तुझ्याकडे ठेव. तिने गोड मुरका मारला आणि त्यानं तिचं एक पटकन चुंबन घेतलं. तोच पांड्याचा फोन आला की खाली दिलीप आला आहे, त्याला वर पाठवू का? ओके, जॅक म्हणाला आणि दिलीप वर आला. त्याला बाहेरच उभे करून जॅकने त्याला 300 रुपये देऊन परत पाठवला आणि पुन्हा जाऊन रोहिणीला म्हणाला, बरं, मी निघालो. संध्याकाळी आपण बाजारात जाऊ. तुला मी कपडे घेणार आहे, तयार राहा. बरं, पण आपलं पाकिट सांभाळा, ती बोलली. आणखी काही? असला, माझं पाकिट अमेरिकन आहे, ते कोणीही मारणार नाही, तू काळजी करू नको. मी आपली सूचना केली, ती म्हणाली. थँक्यू. तो असला, आणखी एक विनंती, ती म्हणाली. सांग ना. मी माझ्या एका नातलगाला आता बोलवणार आहे. म्हणजे तो आजच माझ्या आईला हे पैसे पाठवेल, तुमची हरकत नसेल तर. माझी मुळीच हरकत नाही, जॅक म्हणाला आणि हॉटेलमधून बाहेर पडला. तेव्हा फाटकातच शमशेर दबा धरून बसला होता. त्याने आपली टोळी पांगून ठेवली होती. आपलं सर्व लक्ष जॅकच्या पाकिटावर केंद्रित केलं होतं. पण जॅक त्याच्या समोरच टॅक्सीत बसून भुरकन निघून गेला आणि बंदुकीचा नेम चुकलेल्या शिकाऱ्याप्रमाणे शमशेर त्या टॅक्सीकडे पाहतच राहिला. जॅक गेल्यानंतर रोहिणी अस्वस्थ झाली. तिला राजाला बोलवायचा होता आणि जॅकनं तशी परवानगी दिली होती. परंतु हॉटेलच्या आसपास दिलीप नाही तर ज्ञान या दोघांपैकी कोणीतरी बसलेला असतीलच. जर त्यांनी राजाला हॉटेलात आलेला पाहिला तर नक्कीच संशय घेतील किंवा कोणीतरी त्यांना तसं सांगतील आणि विनाकारण राजाचा जीव संकटात येईल, असा ती विचार करत होती. शेवटी ती मनात म्हणाली, आताच दिलीप पैसे घेऊन गेलाय, तेव्हा आता इथं कोणी नसणार आणि शिवाय राजा किती धाडसी आहे ते तरी दिसेल. असा विचार करून तिनं राजाला फोन केला. हॅलो, कोण? मी राजा. राजा, मी रोहिणी बोलते. मी आवाज ओळखलाय, बोल. तो आत्ताच्या आत्ता मला चॅलेंज हॉटेलात 24 नंबरच्या खोलीत येऊन भेट. काय राजा, जमेल का की भीती वाटते? परंतु एकाएकी फोन बंद झाला. हो की नाही काहीच उत्तर मिळालं नाही. त्यामुळे रोहिणी चिंतातूर झाली. ती मनात म्हणू लागली, अरे रे, आपण वाईट केलं. फोन करून उगीच त्याला लाजवलं. गरीब राजा, तो या अग्नीत कशाला पडेल? परंतु मी त्याला तसा फोन करायला नको होता. काय मला दुर्बुद्धी सुचली आणि मी आज हे भलतच करून बसले. ती असा विचार करत होती, स्वतःला दोष देऊन राजाची कीव करत होती आणि तिच्या मनाची अस्वस्थता सारखी वाढत होती. मग ती पलंगावर पडली. तिने उजवा मनगट डोळ्यावर ठेवून डोळे झाकले.
आणि दारावरची घंटी वाजली. तशी ती दचकली. तिने गडबडीने दार उघडलं. मी स्तंभितच झाली. राजा तिच्यापुढे उभा होता. तो हसत होता. त्याला आत घेऊन तिनं पुन्हा दरवाजा बंद करून घेतला आणि आश्चर्यचकित होऊन त्याच्या तोंडाकडे एकटक पाहू लागली. काय पाहतेस? राजाने विचारलं. तुला पाहते मी. का? मी तर आलो यावर तुझा अजून विश्वास बसला नाही काय? बसलाय रे राजा, ती म्हणाली. म्हणजे मला जमलं म्हणायचं तर? राजा बोलला आणि रोहिणी दुःखीत होऊन म्हणाली, जमलं जमलं. आता तू मला लाजू नको. मी काही बोलू नको. मी तुला काहीच बोलू देणार नाही. असं म्हणून तिनं त्याला गपकन मिठी मारली आणि आवेगानं त्याच्या तोंडात तोंड घालून तिनं त्याचं तोंड बंद केलं. नंतर उशिरानं ती म्हणाली, आता बोल, परंतु दुसरं बोल. तू कसा आलास आणि खाली कोण दिसलं का? मी टॅक्सीनं आलो आणि खाली दिलीपची माणसं आहेत. शिवाय शमशेरही दिसला मला. राजा म्हणाला, आता मला का बोलवलंस ते सांग. दिल्लीच्या माणसाने तुला पाहिलं का? तिनं काळजीच्या स्वरात विचारलं. होय, पाहिलं, तो उत्तरला. मग रे पुढं? ते उभारले. पुढचं पुढं मी पाहीन. तू का बोलवलास? त्यानं पुन्हा प्रश्न केला आणि तिचे डोळे भरले. ती त्याच्या हृदयाशी बिलगली आणि एक एक प्रश्न विचारू लागली. धन्यवाद.